पण वडिलांचं संधी हुकल्यावरती अजितदादांनी मला संधी दिली आणि तुम्हाला जर हम्म. व्यवसाय समजतोय आणि तुम्ही गेल्यानंतर तुमची शिकण्याची जर तयारी आहे, तो वाढवायचा आहे, तर त्याच्या जे चेन्स बनवायचे, त्याच्यासाठी जे मला आजच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचा, त्याच्यासाठी जे ऍप्लिकेशन्स यूज करायचे, त्याच्यासाठी मला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व मी आता चालू केलेल्या आहेत. ओके. तर आता तुम्ही आमचं पाहताल की आम्ही प्रत्येक सीझनला, म्हणजे सपोज जर तुम्ही दिवाळीचा सीझन पाहायला गेला तर आम्ही मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी आम्ही 28 टन आम्ही स्वीट्स विकले होते. ह्या वर्षी आम्ही ते 42 टन विकले. काय प्रीमियम प्रोडक्ट मिळवायच्या नादामध्ये, प्रीमियमनेस आणण्याच्या नादामध्ये तुम्ही ती भाजी प्रीमियम स्वस्तात मिळते, पण तुम्ही ह्याचा विचार करतच नाही की ते प्रीमियम भाजी बनवायला जे पनीर यूज झालंय ते कशाचं आहे. पॅकिंगवालाच पनीर पाहिजे. सुट्ट पनीर जोपर्यंत बंद होणार नाही, सुट्ट तेलामध्ये जी भेसळ पूर्वीच्या काळी सापडली गेली, हे पनीरचं जोपर्यंत पनीर पॅकिंगमध्ये येणार नाही, त्याच्यावरती ब्रँडचं नाव येणार नाही, तोपर्यंत ते होत नाहीये. तर काजू, समजा काजू कतली बनवताना साखर जास्त टाकली तर काजूची किंमत जास्त आहे. सो ते प्राइस मेंटेन व्हावी, जास्त प्रॉफिट व्हावं म्हणून त्याला जास्त गोड बनवलं जातं. त्यांना गव्हर्नमेंटची सुद्धा जी काही मदत आहे, म्हणजे जी काही गव्हर्नमेंट सध्या सबसिडीवरती लोन देत आहे, त्याची सुद्धा जबाबदारी आम्हीच घेऊन भविष्यात मला वाटतं की ज्या जबाबदाऱ्या येईल ते इमानदारीत जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला नक्कीच पुढे पुढे संधी मिळत जाते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकाराचा वाटा खूप मोठा आहे. विशेषतः मागच्या 50 वर्षांचं राजकारण बघितलं तर या अनेक राजकारणी जे आहेत ते सहकार क्षेत्रामध्ये सुरुवातीला आले आणि त्यानंतर जे म्हणतात की समाजसेवेतून राजकारण अशा पद्धतीची त्यांची वाटचाल राहिलेली आहे. मात्र हे सगळं जरी असलं तरी सहकारामध्ये असणारं दुधाचं राजकारण असू द्या किंवा साखरेचं राजकारण, साखर कारखाने आले, दूध संघ आले आणि मग त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुखाचे दिवस दिसू लागले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि त्यातच पुणे जिल्हा दूध संघाचा खूप मोठा, विशेषतः पुणे परिसरामध्ये होणाऱ्या आर्थिक चलनेमध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि याच सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. विशेषतः कात्रज डेअरीमध्ये सध्या कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि कुठले प्रॉडक्ट बनत आहेत, तुमच्या आमच्या मनामध्ये या सगळ्याबद्दल काय प्रश्न आहेत, सगळे प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तरुण तडफदार कात्रज डेअरीचे आणि दूध संघाचे अध्यक्ष असलेले स्वप्नील ढमढेरे माझ्या सोबत आहेत. स्वप्नील, खूप खूप स्वागत तुमचं. आणि खूप गप्पा मारायच्यात, कॅज्युअली गप्पा मारायच्यात. अगदी पहिला प्रश्न की म्हणजे हे राजकारण जे आहे ना सहकाराचं, ते आता तू घातलेस पांढरे कपडे पण एकदम टिपिकल पूर्वी एक वातावरण असायचं की म्हणजे डोक्यावरती टोपी घातलेले आणि धोतर नेसलेले असे सगळे असायचे. तर तुला काय वाटलं या ह्याच्यामध्ये यावं? राजकारणात तसं पाहायला गेलं तर मी ऍक्सिडेंटनी चालवलो आहे. बर. कारण की माझं पहिल्या स्पोर्ट्समध्ये चांगलं करिअर चाललं होतं. 10-12 वर्ष मी आर्चरी स्पोर्ट्समध्ये होतो. त्याच्यात मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला. पण वडिलांचं संधी हुकल्यावरती अजितदादांनी मला संधी दिली आणि मग मी राजकारणात आलो. पण त्या राजकारण्यांसारखं थोडंसं आम्ही नाही आहोत. आम्ही थोडंसं आता ह्या जनरेशनचे राजकारणी, त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यामध्ये तो तुम्हाला फरक दिसेल. पण मग दूध संघ ना, परत एकदा की लोकांना म्हणजे साखर कारखान्यात वगैरे इंटरेस्ट असतो, कारण एक तर पैसा दिसत असतो आणि साखर कारखान्याचं कसं म्हणजे जास्त मोठं नाव होतं, पण दूध संघात स्वतःला कष्ट घ्यावे लागतात. हो, कारण की साखर आणि दुधामधला मुख्य फरक असा आहे की दूध नशवंत आहे, ते काही वेळातच नष्ट होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या चैन हे करणं खूप अवघड आहे. साखरेसाठी एक सिलेक्टेड भाग आहे की जिथं ऊस तुमचा आणला जातो, आणल्यानंतर तो त्याचं वजन कमी व्हायच्या आतमध्ये तो त्याचं गाळप होतं. दुधाचं तसं नाहीये. हा जिल्ह्याचा संघ आहे, तर मला जुन्नरच्या टोकावरनं पार दऱ्याखोऱ्यातून पण दूध आणायचंय आणि इकडं पार दौंडच्या पार भीमा नदीच्या टोकातून पण दूध आणायचं. म्हणजे मला दूध आणताना ती चैन, कोल्ड चैन सुद्धा सगळी पाळायची आहे आणि ह्यामुळं त्याला लिमिटेशन्स आहेत साखर संघाच्या, साखर उद्योगाच्या तुलनेत आमच्या दूध संघाला. पण मग ते सगळं शिकून घेतलं का, म्हणजे याच्यामध्ये पडल्यानंतर? व्यवसाय समजला पाहिजे. तुम्हाला जर व्यवसाय समजतोय आणि तुम्ही गेल्यानंतर तुमची शिकण्याची जर तयारी आहे. माझे वडील 37 वर्ष संचालक होते पुणे जिल्हा दूध संघामध्ये, म्हणजे त्यामुळं लहानपणापासून मला त्याच्याबद्दल आवड, बेसिक म्हणजे माझ्या घरामध्ये बाकीच्या गोष्टीची चर्चा कमी व्हायची आणि त्यावेळेस जे फोन असायचे त्या फोनवरती दुधाच्या रिलेटेड गप्पा जास्त चालायच्या किंवा विचारलं जायचं, त्याचं बिझनेस बद्दल बोललं जायचं. सो मला ते थोडंसं त्यामुळं सिम्पल झालं. आणि गावाकडून माझं बॅकग्राऊंड असल्यामुळं, गावातच माझ्या घरी गाई असल्यामुळे, ह्या सर्वांमुळं ते सिम्पल होतं माझ्यासाठी तरी. पण मग आता कात्रजसाठी म्हणजे कुठून दूध येतंय किंवा किती आपलं रोजची आवक? 2 लाख लिटरची आमची आवक आहे आता. आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये बारामती आणि इंदापूर सोडलं तर ह्या 2 तालुक्यांचे स्वतंत्र दूध संघ आहेत तालुकाच्या लेवलचे, आणि आमचा जिल्हा दूध संघ असल्यामुळे बाकीच्या सर्व तालुक्यातून आम्ही दूध कलेक्ट करतो. आणि ते एका
येणाऱ्या काही तासांमध्ये म्हणजे कलेक्शन नंतर हम्म. जितकं अंतर आहे त्याच्या काही तासांमध्येच आम्ही पुणे जिल्हा दूध संघामध्ये म्हणजे आपल्या कात्रजमध्ये आणतो. आणि मग त्याच्या पुढे कशी? त्याच्या पुढे प्रोडक्शन म्हणजे आमचं 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास जे काही दुधाचा सेल आहे तो Okay. सेल करण्यासाठी जे पाऊच पॅकिंग असेल ते, त्याच्यानंतर 20-25 हजार लिटर दूध आम्हाला प्रोडक्टसाठी लागतं. बर. ते त्याच्यासाठी ते यूज केलं मग जातं. आता सध्या आपल्याकडे काय काय बाय प्रोडक्ट्स आहेत? आपल्याकडे सर्व आहेत म्हणजे फार पूर्वीपासून आपलं दूध हा जो मेन प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर ना मग तुमचं दही आलं, ताक आलं, तुमचं तूप आलं, हे जे लाईनचे प्रोडक्ट आले ते, त्याच्यानंतर आमच्याकडे आईस्क्रीम आहेत, आमचे खूप चांगले स्वीट्स आहेत. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा फ्लेवर्ड मिल्क आहे. सो असं दुधाच्या पासून बनणारे मोस्ट ऑफ सगळे प्रोडक्ट आमच्याकडे आहेत. पण मग परत एकदा ना की एकतर खराब होण्याची भीती म्हणजे नाशवंत आहे, नाशवंत आहे, राईट. त्यामुळे मग काय काय आव्हानं उभी राहतात? की तुम्हाला तो का जो वेळ आहे तो कमीत कमी वेळेमध्ये आणायचा आहे. फार पूर्वी असं होतं की कॅन्ड कलेक्शन असायचं, हो. दूध कॅन्ड द्यायचं आणि तिथून इथं यायचं, त्याला काही टेम्परेचर मेंटेन व्हायचं नाही, त्यावेळेस दूध खराब होण्याची शक्यता खूप असायची. आता चिलिंग सेंटर आहेत, छोटे छोटे बल्क कूलर आहेत की जिथं 1000 लिटर 1500 2000 लिटरचं एका गावामध्ये कलेक्शन केलं जातं. ते तिथं चिल्ड केलं जातं, ते बरं. तिथंच 4 डिग्रीपर्यंत चिल्ड केल्यामुळे त्याची सेल्फ लाईफ वाढते. ओके. मग त्यावेळेस आमचा टँकर जातो तो कलेक्ट करून इथे दूध घेऊन येतो. तो ते थोडं सिम्पल झालंय पण चॅलेंजिंग तर आहेच. आणि पोहोचवणं परत ते आल्यानंतर मग पुन्हा ते पॅकिंग करणं, ते लवकर कस्टमरकडे नेणं, हा पण एक मोठा टास्क आहे. मला का बरं इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये, म्हणजे आता आम्ही अशा शहरामध्ये राहतो की आमच्या घरी सकाळी आम्ही जो माणूस लावलेला असतो तो येऊन पिशव्या आणून देतो, राईट. है ना. पण संध्याकाळी समजा 5 वाजता 4 वाजता दूध काढून ते डेअरीला टाकलं जातं, अगदी गावाकडच्या भाषेत म्हटलं तर. तिथून पुढे दारापर्यंत येईपर्यंत त्या दुधाचा प्रवास काय असतो की सकाळी 7ला ते कसं मिळतं, तुम्ही मला जरा सांगा. ह्याला प्रवास असाच की तुमचं सपोज जर तुमचं कलेक्शनचे 2 टाइम्स असतात, गाई 2 वेळा दूध देते, एक मॉर्निंगला एक संध्याकाळी. इव्हिनिंगला. तर संध्याकाळचं दूध जर संध्याकाळी कलेक्शन होतं, संध्याकाळचं कलेक्शन झाल्यानंतर पूर्ण कलेक्शन झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर ज्यावेळेस डाऊन होतं तर त्याचा एक टाइम ठरलेला असतो की सकाळचं जर पाहायला गेलं तर सकाळी 8-9 वाजेपर्यंत दुधाचं कलेक्शन कम्प्लीट होणार, 10-11च्या आसपास तिथे गाडी येणार. सो ते टेम्परेचर मेंटेन ठेवून ज्यावेळेस ते टँकरच्या माध्यमातून आमच्याकडे येतं त्यावेळेस मग इथं पायश्चराईज केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्या फॅट आणि ह्याच्यानुसार त्याच्या कॅटेगरीनुसार त्याला तुमच्याजवळ पॅकिंगनुसार पोहोचवलं जातं. मग ते तुमच्याकडून डीलरकडे जातं, मग सब डीलरकडे आता कसं? एक डिस्ट्रीब्युटर्स असतात, त्याच्या पुढचे डीलर्स असतात, त्याच्या पुढचं शॉप असतं किंवा तो डीलर तुमच्याकडे दूध देतो, मग ती चेन मेंटेन होते. ओके. पण ती चेन सुद्धा खूप स्पीडनी असते. मी तेच म्हणणार होते. कारण की ते निघालं की तो त्या टेम्परेचरला कमीत कमी टेम्परेचरला निघतं. मग ते डायरेक्ट तुमच्या घरी येणार असेल तर ते डायरेक्ट घरी आले तरी चालतं, पण ज्या शॉप्समध्ये ते ठेवलं जातं मग तिथं त्यांना त्यांचा फ्रीज मेंटेन ठेवावाच लागतो. आणि विशेषतः म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी दुकानं असतात तर लांब पण आहे, म्हणजे ते कात्रज पासून. आणि दुसरं म्हणजे काही वेळा आता कमी झालं पण लाईट जाण्याचं पण एक प्रमाण असतं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा फार पूर्वी ती अडचण असायची, ज्यावेळेस लाईटची अडचण होती त्यावेळेस. पण आजकाल जनरेटर मेंटेन केले जातात. आमचे स्वतःचे पार्लर आहेत तर प्रत्येक पार्लरला आम्ही जनरेटर दिलेला आहे. कारण की दूध हा एकमेव त्या दुकानातला प्रोडक्ट नाहीये, तिथे आईस्क्रीम आहे. सो तुम्हाला दुधापेक्षा आईस्क्रीमला तर टेम्परेचर ठेवणंच आहे. दूध तरी थोडंसं तुम्हाला दिसणार नाही, पण आम्हाला जर क्वालिटी द्यायची आणि आमचे कस्टमर वाढवायचे तर टिकवायचे तर आम्हाला ती चेन मेंटेन ठेवणंच आहे. आत्ता काय आव्हानं आहेत, म्हणजे कारण कसं आहे, म्हणजे अमूल सारखं बाहेरच्या राज्याचं पण एक मोठं आव्हान आहे. बरोबर. पुण्यामधले मी जरी नाव नाही घेणार तरी काही खासगी समूह आहेत की त्यांनी चांगले पाय रोवलेले आहेत. बरोबर. आणि अशा वेळी सहकाराचं तुम्ही सगळं बीज घेऊन चाललेले आहात. विशेषतः म्हणजे काहीही एक खूप श्रीमंत शेतकरी पण आहे आणि एक अगदी 2-4 गायी असणारा पण छोटासा शेतकरी आहे, पण या सगळ्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचंय. त्यामुळे सहकार म्हणून तुमच्या समोर काय आव्हान आहे? सहकार म्हणून पहिलं आव्हान आमच्या समोर येतं की आमचा सहकारच आम्हाला सहकाराला मदत करत नाही. म्हणजे आम्हाला अपेक्षित राहतं की अमूल आमच्यापेक्षा मोठा भाऊ आहे तर त्यांनी सहकाराला म्हणून आम्हाला मदत करावी, आमच्या चर्चा दुधाच्या रेटच्या बाबतीत चर्चा व्हावी, दूध आपण कलेक्शनच्या बाबतीत किंवा विक्रीच्या बाबतीमध्ये हे सहकाराला जास्त विचारात घेत नाही. ही आमची म्हणजे माझी वैयक्तिक खंत आहे. परत मला असं पण वाटतं की जर सहकाराला विक्रीला तुम्ही ठीक आहे लिमिटेशन्स ठेवू नका, पण तुम्ही कलेक्शनला पण लिमिटेशन्स ठेवलेले नाहीयेत. म्हणजे एक शेतकरी सहकाराच्या माध्यमातून मला पण दूध घालतोय आणि अमूलला पण दूध घालतोय. आता अमूलचं कलेक्शन पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे, तर ते इथे पण कलेक्शन करतात. तर मग सहकाराला मोडीत कलेक्शन करून ते आता इथे पण कलेक्शन करतात. त्यांनी इथे पण प्लॅन्स टाकलेले आहेत. फक्त कोल्हापूर सोडलं तर महाराष्ट्रामध्ये ते सर्वकडे दूध कलेक्शन करायला आता जातात.
तर सहकाराला आता मोडीत काढण्याच्या ह्याच्यात निघालेला आहे. सो एक मोठी संस्था तिने बाकीच्या संस्था जिवंत ठेवण्यासाठी मदत करणं अपेक्षित असताना गव्हर्नमेंटच त्यांना अलाउड करतं की तुम्ही कलेक्शन करा, दूध घ्या. तर मग पण हा तुमच्यासाठी मोठी कॉम्पिटिशन आहे ना, म्हणजे बाहेरून आलेली. पुढे जाऊन अशी अडचण होती, जर सपोज एक शेतकरी आहे, त्याच्या गायीचं जे देखभाल करण्याची एक जबाबदारी पुणे जिल्हा दूध संघ घेतो. म्हणजे तिथं ज्या त्याच्यासाठी गायीसाठी लागणारा डॉक्टर असेल हो ते आम्ही पुरवतो. फ्री ऑफ कॉस्ट असतो तो आमच्याकडून. काय की तो ही संकल्पना समजून घ्या. शेतकऱ्यांची एक संस्था, त्या संस्थेतून एक त्या गावातल्या संस्थेतून आम्ही एक संचालक त्या तालुक्यातले, त्या संचालकांचा एक चेअरमन. सो ही जी स्टेप्स आहे ती स्टेप चालू होती त्या शेतकऱ्यापासून. सो मी त्यांचा प्रतिनिधी आहे आणि आम्हाला त्यांना त्यांचा व्यवसाय असेल, त्यांची गायी असेल, ही आमची जबाबदारी आहे. ते वाढवण्यासाठी त्याच्यासाठी जे जे लागतं ते सर्व आम्ही करतो. गायीसाठी वगैरे पण मदत करता का? म्हणजे विकत घेण्यासाठी? नाही, गायी विकत घेण्यासाठी आम्ही मदत नाही आणखीन करत. त्याला फ्युचर प्लॅन आता आमचा असा आहे की त्याच्यासाठी स्वतंत्र NDDBच्या मार्फत आता गायांचा घोटाच केला जातो, एक 550 गायांचा, आणि त्याच्या मार्फत गाया दिल्या जातात. आता त्याचाही विचार आहे. कोल्हापूर दूध संघाने चालू केलेले आहे, ते पुणे जिल्हा दूध संघ येणाऱ्या महिन्याभरामध्ये ते चालू करत आहे. पण त्याला लागणाऱ्या डॉक्टरची सुविधा असेल किंवा ज्या शेतकऱ्याला द्यायच्या सुविधा आहेत, एक सोप्या भाषेत सांगायला गेलं तर त्या सुविधा सगळ्याच्या सगळ्या पुणे जिल्हा दूध संघ देतो. आम्हाला द्यायची गरज लागत नाही. मग त्यांचे 1-2 रुपये तिथे वाचतात. ते जे 1 लिटर मागे त्यांचा जो खर्च वाचतो तो आम्हाला वाचवता येत नाही, आम्ही वाचवू शकत नाही. त्यामुळे ते थोडा दर जास्त देऊ शकतात. बरं, त्यांची काय आहे की प्रत्येकाची एक मेंटॅलिटी असते. म्हणजे सपोज अमूलचे प्रोडक्ट आणि आमचे प्रोडक्ट किंवा कोणत्या पण बिझनेसमन जे आहेत दूध व्यवसायाचे, दूध प्रोडक्ट किंवा स्वीट्स मधले जे काय आहेत, त्यांच्या आमच्या सेल्फ लाईफ मध्ये पण फरक दिसेल तुम्हाला. का तर ॲडल्ट्रेशन किंवा त्याच्यामध्ये जे सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी जे काही यूज केलं जातं ते पुणे जिल्हा दूध संघ ॲक्सेप्ट करत नाहीये किंवा आम्हाला ते ॲक्सेप्टेबल नाही, कारण की आम्हाला वाटतं ते हेल्थसाठी खराब आहे. आपलं काही असं तुम्ही पाहताल की काही केमिकल्स सपोज आपले इथं अलाउड आहेत, बाहेर देशांमध्ये अलाउड नाही आहेत. ह्याचा अर्थ आपण काय घ्यायचा की ते नाहीये शरीरासाठी, त्यांना ते योग्य वाटत नाहीये. पण आपल्या गव्हर्नमेंटने आणखी तिथपर्यंत त्यांचं लक्ष गेलेलं नाहीये. असं समजू की ते एक पाऊल मागे आहेत, पण ह्याचा फायदा बाकीच्या सगळ्या कंपनीज घेतात. जोपर्यंत ते अलाउड आहे तोपर्यंत करतात. त्यामुळे शरीरासोबत सगळ्यांसोबत ते योग्य नाही राहत. तर त्या बाबतीमध्ये आमचं सेल्फ लाईफ पण कमी. मग अशा कंडिशनमध्ये एका दुकानदाराला समोर दिसतंय की 6 महिन्याची सेल्फ लाईफवाला एक पेढ्याचा बॉक्स मिळतोय आणि आमचा फक्त 30 दिवसाचा मिळतोय, तर तो आमचं घ्यायला टाळतो. कारण की म्हणतो मग नंतर ना सेल नाही झालं तर तुझं करू काय मी, 6 महिन्यात हा माझा कसा पण सेल होईल. ह्या अडचणींना आम्हाला फेस करावं लागतं ऍज अ दूध संघ म्हणून. पहिल्याच साहजिकच, आणि अडचणी असले की त्याच्यावरती उपाययोजना पण शोधाव्या लागतात. त्यामुळे आता त्या दृष्टीने नवीन काय आणता, एक तर पहिला प्रश्न, आणि जुन्या जे काही प्रश्न उभे आहेत तर मग त्याच्यावरती कशी मात करताय, त्याच्याबद्दल काही टेक्नॉलॉजीचा विचार करताय का, काही लोकांना भेटलात का, किंवा असं काही चाललंय का? आता टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाला आम्ही खूप पुश करतोय, कारण की आता आम्हाला जाणवत आहे किंवा मला जाणवतं हे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लवकर रीच करू शकेल माझ्या कस्टमरकडे. हा पुण्याचा ब्रँड आहे, हा पुण्याचा ब्रँड आहे हे लोकांना मला सांगावं लागेल. शेतकऱ्यांचा ब्रँड आहे हे मला त्यांना सांगावं लागेल किंवा ते तेवढं रुजवावं लागेल त्यांच्या डोक्यामध्ये. त्यामुळं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रयत्न करतोय. त्याच्यानंतरनं मिल्कचं ट्रॅडिशनल वेने खूप चालू होतं आमचं. ट्रॅडिशनल वेने एक आमचा एक्स डिस्ट्रीब्युटर आहे, तो जाणार, तो गेल्यानंतर तो त्याचं दूध तिथं हे सप्लाय करणार, हे सगळं चालू होतं. ह्यामध्ये दुर्लक्षित काय राहिलं की आमच्याजवळ दुधाचा जो सेल आहे तो 1-2% आहे किंवा आमचा जो सेल आहे पुण्यातला तो खूप कमी आहे. तो वाढवायचा आहे. तर त्याच्या जे चेन्स बनवायचे, त्याच्यासाठी जे मला आजच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचा, त्याच्यासाठी जे ॲप्लिकेशन्स यूज करायचे, त्याच्यासाठी मला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व मी आता चालू केलेल्या आहेत. ओके. तर आता तुम्ही आमचं पाहताल की आम्ही प्रत्येक सीझनला, म्हणजे सपोज जर तुम्ही दिवाळीचा सीझन पाहायला गेला तर आम्ही मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी आम्ही 28 टन आम्ही स्वीट्स विकले होते. ह्या वर्षी आम्ही ते 42 टन विकले. आम्ही गोल 50 टनाचा घेऊन चाललो होतो, पण एक वेळ अशी आली की आमचं प्रोसेसिंग जे आहे त्याचे लिमिटेशन संपल्या. म्हणजे जे आम्ही 24 तास चालून सुद्धा जे करू शकत होतो तेच केलं. सो मला काय जाणवतं की कात्रज ब्रँड हा खूप मोठा आहे, 60 वर्ष जुना ब्रँड आहे मॅडम हा. एक वेळ अशी होती की मुंबईमध्ये आमच्या पुणे जिल्हा दूध संघ एवढं दूध कुणाचंच नव्हतं. त्यावेळेस मला वाटतं अमूल बिमूलचं सुद्धा एवढं दूध नसणार. कोल्हापूर दूध संघ त्यावेळेस एवढा स्ट्रॉंग नव्हता. त्यावेळेस आमचं त्यांचं एवढं चांगलं कोलॅबोरेशन होतं की ते म्हशीचं दूध सगळं आमच्याकडे असायचं किंवा खूप जास्त दूध आमच्याकडे असायचं.
पण आमच्याच थोड्याशा स्पीडला आम्ही थोडंसं हे केलं. महानंदकडं ते नंतरनं मुंबई गेलं. आम्ही आमच्याच सेलकडे लक्ष दिलं. आम्ही आमच्या कोर सदाशिव पेठ आणि आमच्या पेठेतून बाहेर निघायला थोडासा आम्हाला उशीर झाला. जसं शहर वाढत गेलं तसं आम्ही आमच्या चेन्स वाढवायला पाहिजे होत्या. आम्ही आमचा ट्रॅडिशनल वे सोडायला पाहिजे होता खूप वर्ष अगोदरच, जो आता आम्ही सोडतोय. त्यामुळं आम्हाला वाटतं भविष्यामध्ये फक्त आजच्या जनरेशननी जर मार्केटिंग केली, आजच्या जनरेशननुसार जर मी त्या ॲप्लिकेशन आजच्या सगळ्या युगाचा किंवा आत्ताच्या ॲप्लिकेशनचा यूज केला तर मला वाटतं की आम्ही खूप चांगलं काम करू शकू. निश्चितच. पण हे सगळं असताना आपण ना म्हणजे दुधाबद्दल बोललो, मला बाय प्रॉडक्ट बद्दल पण थोडंसं विचारायचंय. पनीर एकतर प्रोटीनचा सोर्स म्हणून सध्या डाएट करणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडात नाव असतं की अमुक ग्रॅम पनीर वगैरे, पण मग त्याच्यासोबत ते व्हॉट्सअपवर आणि सगळीकडे पोस्ट पण फिरतात की 200 रुपयामध्ये तुम्हाला एवढी मोठी पनीरची भाजी कशी मिळू शकते, मग ते फेक चांगल्या क्वालिटीचं नाहीये. सो मला असं वाटतं की पनीरच्या बाबतीत बोललं पाहिजे की पनीर तयार करणं, त्याचं शेल्फ लाईफ, आणि त्याबद्दल काय सांगाल? तुमचं काय सगळं त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे? काय आहे, कोणतं पण प्रोडक्ट म्हणजे तुम्ही पनीर घ्या किंवा जगातलं कोणतं पण असं फूड, ह्याच्यामधलं जर तुम्ही कोणतं पण प्रोडक्ट घ्यायला गेला तर तुमच्या एक अवेअरनेस तुमचा स्वतःचाच पाहिजे की ते प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल यूज केले गेले त्याची प्राइस काय चालली आता मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही हा प्रश्न स्वतःला जरी विचारला, म्हणजे फक्त पनीरच्याच बाबतीत नाही, तुम्ही केचपचा पण विचारू शकता की टोमॅटो केचप सुद्धा तुम्ही, अरे जे 60-70 रुपये किलोने जर केचप मिळत असेल तर तेवढं टोमॅटोचे 1 किलो केचप बनवायला 2-3 किलो टोमॅटो लागतात, तर त्याच्यामध्ये हे असं कसं काय होईल. तसंच दुधाचं सुद्धा पाहायला गेलात तुम्ही की काय आहे, प्रीमियम प्रोडक्ट मिळवायच्या नादामध्ये, प्रीमियमनेस आणण्याच्या नादामध्ये तुम्ही ती भाजी प्रीमियम स्वस्तात मिळते, पण तुम्ही ह्याचा विचार करतच नाही की ती प्रीमियम भाजी बनवायला जे पनीर यूज झालंय ते कशाचं आहे, जसं तुम्ही आत्ता सांगितलं. त्यामुळं ब्रँडेड पनीर खूप गरजेचे आहेत. खास करून आम्ही अशा ब्रँडेड लोकांच्या बाबतीत बोलतोय की जे पैशासाठी हा व्यवसाय करत नाहीयेत. कारण की हा पुणे जिल्हा दूध संघ पाहायला गेलात तुम्ही तर आपलं प्रोडक्शन होतं पनीरचं डेली, आपलं 1000-2000 किलोचं डेली प्रोडक्शन, आणि ते सगळं हे डेली सेल्सच हे आहे. माझं सेल्स वगैरे एक सिटीच्या आहे, एका चांगल्या कंपनीच्या आहे, खूप चांगला मेंटेन आहे, पण मी सॅटिस्फाईड नाहीये. मला वाटतं की माझा ब्रँड हा देशात पाहिजे, राज्यात पाहिजे. माझा ब्रँड हा पुण्यातला सगळ्यात डॉमिनिंग एकदम ताकदीचा ब्रँड पाहिजे, जो पहिलाच हवा. पटवता का लोकांना की म्हणजे आपलं पनीर का वेगळं आहे? हो 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 हो. आम्ही अवेअरनेस स्वतः करतो. गव्हर्नमेंट अवेअरनेस करतंय, गव्हर्नमेंटचं काम करतंय, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही आणखीन प्रयत्न करतो की गव्हर्नमेंट सोबत आम्ही एकत्रात काय काय करू शकू. माहिती ना, म्हणजे गव्हर्नमेंटनी मला वाटतं आणखीन अपेक्षित आहे मला की तुम्ही काही गरज नाहीये कुठं जाण्याची, फक्त हॉटेलवर जा आणि त्यांच्या पनीरच्या भाजीची किंमत विचारा. त्या प्राइसमध्ये तुम्हाला कळेल ते पनीर खरं आहे की खोटं आहे. कोण व्यवसाय खोट्यात करणार आहे आणि पदराचे पैसे घालून कोण बनवणार. ह्यात काय आहे, काही वर्षांपूर्वी जसं गव्हर्नमेंटनी सुट्ट्या तेलाला बंदी घातली. होय होय, कुणी करा पण पॅक पाहिजे आणि कंपनीचं नाव पाहिजे. हो, पनीर इंडस्ट्रीला त्याची गरज आहे. तुम्ही जर पनीरला हे सांगितलं की कुणीही पनीर बनवा, आमची पनीर बनवणाऱ्याला अडचण नाही, पण तो पॅकिंगवालाच पनीर पाहिजे. सुट्ट पनीर जोपर्यंत बंद होणार नाही, सुट्ट तेलामध्ये जी भेसळ पूर्वीच्या काळी सापडली गेली, हे पनीरचं जोपर्यंत पनीर पॅकिंगमध्ये येणार नाही, त्याच्यावरती ब्रँडचं नाव येणार नाही, तोपर्यंत ते होत नाहीये. गव्हर्नमेंट किंवा तुम्ही जरी आपण जरी गेलो एखाद्या हॉटेलमध्ये त्याला विचारलं सांग पनीर कोण देतो, तो माणसाचं नाव सांगणार आहे, तो कंपनीचं नाव नाही सांगू शकत. आणि तो माणूस रेडी आहे, कारण की तो त्याच्यामध्ये आमच्यासारख्या कंपन्यांच्या पेक्षा जास्त पैसे कमवतोय. तो रेडी आहे ते सगळं अंगावरती घ्यायला, कारण की त्याला माहिती आहे ओके मला काहीतरी होईल, मी काहीतरी करेल थोडंफार, पण ते एवढं ह्यूज होत नाहीये. तर खूप अवेअरनेसची गरज आहे. जी गोष्ट पनीरची तीच गोष्ट आईस्क्रीमची, कारण फ्रोझन डेझर्ट अगेन ना, तुम्ही म्हटलं की शेल्फ लाईफ आईस्क्रीमचं कमी असतं. फ्रोझन डेझर्ट म्हणजे जास्त वेळ लाईट गेली तरी ते तसंच नंतर तयार होतं, तसं आईस्क्रीमचं होत नाही. त्यामुळे काही विक्रेत्यांचं असं असतं की आम्ही फ्रोझन डेझर्ट ठेवू, पण मग तो काय नेमका हेच की फ्रोझन डेझर्ट मध्ये ऑइल बेस्ड त्या आईस्क्रीम असतात, आमचे मिल्क बेस्ड आईस्क्रीम आहेत. तर फरक काय की मॅम, काय लोक टेस्ट आणि प्राइस ओरिएंटेड खूप आहेत आपल्या देशामध्ये. तुम्ही 3 कॅटेगरी केली तर 100 कोटीच्या आसपास, म्हणजे 70-80% कॅटेगरी अशी की जी प्राइसला पाहणारी कॅटेगरी आहे. तिला जर टॅकल करायचं आहे तर तुम्हाला 10 रुपयाची आईस्क्रीम दाखवायचीच आहे, तुम्हाला पार्लेजी 5 रुपयाचा ठेवायचाच आहे. त्याची क्वांटिटी जरी कमी केलेली असली तरी देखील, कारण की तो कस्टमर प्राइस पाहतोय, आणि तो जर प्राइस पाहतोय तर त्याला आईस्क्रीमचे 2 कोण भेटतायत, त्याला आईस्क्रीमचे 2 कप दिसत आहेत. एकाची किंमत आहे 25 रुपये, एकाची किंमत आहे 10 रुपये. तो त्याला वाटतं 10 रुपयाची आईस्क्रीम खूप, 2 वेळा मला कप मिळेल, 3 वेळा मला कप मिळेल.
सो हे अवेअरनेसची खूप गरज आहे. आपण पाहतो हम्म. की जी कम्युनिटी ऑलरेडी एकदा तरी विदेशात फिरून येऊ शकणारी असते, ती जी कम्युनिटी आहे किंवा जी थोडीशी रीच आहे, ती सर्व लोक ह्याच्यामध्ये हे करतात की ते थोडेसे अवेअर आहेत. प्रोटीनला घेऊन अवेअर आहेत, शुगर किती आहे त्याच्यामध्ये ह्याला घेऊन अवेअर आहेत, पण ही नाही आहे. त्याला थोडंसं अवेअरनेसचीच गरज आहे आज. आणि त्यांना त्याच्याबद्दल त्याच्यानंतर होणाऱ्या ज्या त्यांच्या शरीराला आजार आहेत त्याच्याबद्दल थोडंसं अवेअरनेस करण्याची गरज तुम्हाला आणि आम्हाला दोघांना आहे खरं तर. शुगर वगैरे बघता तुम्ही, म्हणजे आईस्क्रीम मध्ये किती हो, हो, घातली हो, जाते हो, किंवा हो, हो. अननेसेसरी जाते का? अननेसेसरी. पुणे एकमेव शहर असं आहे की जे साखरेच्या बाबतीत थोडंसं सेन्सिटिव्ह वाटतं मला. मी बरं. जेवढं देश पाहिला त्याच्या तुलनेत, त्या मानाने पुण्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी ठेवलं जातं. आमचे तुम्ही सर्व प्रोडक्ट पाहताल तर ते पुण्याला पाहून किंवा पुण्यातल्याच लोकांनी बनवले. म्हणजे प्रचंड गोड नाहीये तसं, म्हणजे अजिबात नाही. म्हणजे प्रमाणात प्रमाणात म्हणजे तुम्ही ज्या आता एक पाहताल तुम्ही की लोक चॉकलेट्सकडे, विदेशातल्या चॉकलेट्सकडे वळायला लागलेत. का? आता कारण की तो फील येतोय गोडपेक्षा, तो कोकोचा फ्लेवर त्याला येतोय. सो आमचं पहिल्यापासून हेच होतं की हे का गोड असतं, ह्याच्या मागचं जे गणित पाहताल तुम्ही, तर साखर जास्त टाकली तर काजू, समजा काजू कतली बनवताना साखर जास्त टाकली तर काजूची किंमत जास्त आहे. हो, बरोबर. सो ते प्राइस मेंटेन व्हावी, जास्त प्रॉफिट व्हावं म्हणून त्याला जास्त गोड बनवलं जातंय. हे प्रत्येक प्रोडक्टनुसार बदलत असेल, पण आमच्या बाबतीमध्ये तरी आम्ही साखरेला प्रमाणापेक्षा जास्त यूज करून देत नाहीये. कारण की आम्हाला वाटतं ती पोटभर खावी त्यांनी, ना की ते फक्त काहीतरी ओकेशन म्हणून एक वडी उचलली असं नसावं. व्हेरी इंटरेस्टिंग. पण आपण मगाशी बोलत होतो की तुम्हाला चेन वाढवायचे आहेत, म्हणजे ग्राहक वाढण्याचा हा एक मार्ग आहे की त्याला ते तिथे उपलब्ध दिसलं पाहिजे. बरोबर. मला येता जाता जेव्हा ती फ्रँचायझी, ते दुकान जे काही आहे ते सारखं दिसेल, तेव्हा मी कधीतरी थांबून म्हणेल की नाही, मी आज कात्रजचं प्रॉडक्ट टेस्ट करते आणि मला आवडलं तर मी तुमचे कायमस्वरूपी ग्राहक होणार. पण मग हे वाढवण्यासाठी फ्रँचायझी देण्याचा काही विचार आहे का, तो वाढवण्याचा, आणि त्याच्या दृष्टीने काही पुढचे प्लॅनिंग्स आहेत का? आम्ही 2 वेनी पाहतोय. एक वे जो तुम्हाला मी काही वेळापूर्वी सांगितलं की आम्ही आता गाई आणि म्हैस हे शेतकऱ्यांना देण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहोत. ओके. ज्याच्यावरती आम्ही काही सबसिडी देणार आहोत, बर. जेणेकरून आणखीन दूध व्यवसाय वाढावा, दुधाची क्वालिटी वाढावी, चांगल्या जातीची गाई त्या शेतकऱ्याला मिळावी. तिथून जे चांगल्या क्वालिटीचं दूध येईल ते आल्यानंतर जर आम्हाला आमचा सेल वाढवायचं तर आम्हाला आमच्या फ्रँचायझीज, आमचे शॉप्स, आमचे पार्लर्स, दूध पार्लर्स हे वाढवावे लागतील. ह्यासाठी आम्ही महिलांसाठी सध्या हे आहोत, आग्रही आहोत की आम्ही लाडक्या बहिणी तर हेतू काय की त्यांना एक व्यवसाय मिळेल, ते व्यवस्थित वेळ देऊ शकतात. आणि छोटा व्यवसाय म्हणजे असं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नाही ठेवते आम्ही. 5 लाख 7 लाख अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना गव्हर्नमेंटची सुद्धा जी काही मदत आहे, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट सध्या सबसिडीवरती लोन देत आहे त्याची सुद्धा जबाबदारी आम्हीच घेऊन असे पार्लर्स देणं, असं त्यांना शॉप्स तयार करून देणं, ह्याच्यावरती आम्ही काम चालू केले. अच्छा. तर भविष्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे आमचे 100, 500, 1000 असे शॉप्स आम्हाला बनवायचे आहेत की ज्यामध्ये बँका, गव्हर्नमेंटच्या सबसिडी, आम्ही स्वतः आणि पूर्ण प्रोडक्ट आम्ही त्यांना बनवून देणार, लोन करून देणार, आम्ही काही सबसिडी देऊ शकतो ते आम्ही देणार आणि एक बिझनेस उभा करून देणार एक जणाला. असं आमचं फ्युचर प्लॅन आहे. हा दोन्ही प्लॅन आम्ही एकत्रात लागू करतोय येणाऱ्या काळात. कात्रजच्या प्लॅन बद्दल आपण बोलूयाच, तुमच्या फ्युचर प्लॅन बद्दल पण आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आर्चरी मधनं आलेले आहात आणि अचानक राजकारणामध्ये प्रवेश केला, आता दूध संघासारखं त्या मनाने इतरांपेक्षा वेगळं असलेलं क्षेत्र निवडलेलं आहे. पण मग पुढे भविष्यात काय प्लॅन आहे? भविष्यात मला वाटतं की ज्या जबाबदाऱ्या येईल ते इमानदारीत जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला नक्कीच पुढे संधी मिळत जाते. आज माझ्याकडे दूध संघामध्ये आमचं दूध संघ एक कंपनी आहे की जी एक एमडी तिथं बसलेला आहे, तो ॲटो मोडवरती चालू आहे. सो मी जाणं किंवा तिथं नाही जाणं तर देखील ते ॲटो मोडवरती एकदम व्यवस्थित चालणार एक सिस्टीम बसवलेली आहे. मी वीकमध्ये एकदा जाऊन साईन करून येऊ शकतो अशी आहे. पण तिला मोठी करायची तर तुम्हाला तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही नेमकं तिथं कशासाठी जाताय. सो माझं विजन असं आहे, मला की असं वाटतं माझ्या राजकीय करिअरसाठी, माझं करिअर 2 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, 10 वर्षाचं असेल, पण त्याला मी इमानदारीत काम केलं पाहिजे. स्पोर्ट्स सोडताना म्हणजे ज्यावेळेस मी स्पोर्ट्समधून राजकारणात आलो त्यावेळेस मला दोन्हींचा चॉईस होता की राजकारणात आता आलोय, संचालक झालोय, आता त्याला मी कधीतरी जात जाईल आणि मी त्याच्याकडे लक्ष न देता माझा स्पोर्ट्स कंटिन्यू करेल. पण मी स्पोर्ट्समध्ये जे शिकलो ते हे होतं की मी ज्यावेळेस देशाच्या पातळीवर खेळतो आणि माझ्यासोबत किंवा माझ्या विरुद्ध खेळणारा देशातला जो कोणी खेळाडू असेल कोणत्या पण राज्याचा, तर तो खेळाडू दिवसभर प्रॅक्टिस करतोय, 24 तास त्याच्यासाठी तो देतोय त्या खेळासाठी, तर मी 24 तास तरी कमीत कमी देणं. तेव्हा मी
इमॅजिन करू शकतो किंवा मी त्यावेळेस स्वतःला सांगू शकतो किंवा देवाकडे विनंती करू शकतो की आता मी जिंकलो पाहिजे, कारण की मी माझं पूर्ण कष्ट केले आणि बरोबरीने केलं. बरोबरीने केलेत. बरोबरीने तर केले पाहिजेत. तुमची बरोबर. बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता तेवढं तर केलं पाहिजे. राजकारणात सुद्धा मला तेच वाटतं. तुम्हाला कोणी राजकारण लादलेलं नाहीये, तुम्ही तुमच्या चॉईसने आलेला आहात, तर तुम्ही तुमचं 100% द्या. तुम्ही 100% दिला तरच त्या राजकारणाला तुम्ही न्याय देताय. आणि शेवटी भावना तीच होती नाही, ही सिस्टीम बनवण्यामागची भावना काय होती? सहकारी दर दूध संघ बनवला गेलाय, एक आमदार बनवला गेला, एक ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, जी गोष्ट बनवल्या गेल्या ती चॉईस ठेवल्या गेलेल्या आहेत, लादल्या गेलेल्या नाहीयेत की नाही तू खूप शिकलाय मग आता तू आमदारच हो. हे लादलं गेलेलं नाहीये. ज्याला आवड आहे ह्याच्या मागचा उद्देशच जो मला समजतो तो हा होता की तुमच्यावर लादलं जात नाहीये, तुम्ही स्व इच्छेने या आणि काम करा. तुम्हाला देश चालवायचा आहे, तुम्हाला संघ चालवायचा आहे, जे चालवायचं आहे त्याला 100% द्या. आणि पूर्वी व्हायचं ऍक्सेप्ट मॅडम की एका राजकारण्याचा मुलगा आला आणि तो त्याच्या वडिलांच्या जीवावरती आला, माझं राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे. मला वाटतं आता ते ऍक्सेप्ट नाही केलं पाहिजे. मी नसतं केलं. एखादा मंत्र्याचा मुलगा आहे आणि तो कॅपेबल नाही म्हणून आपण त्याला कॅपेबल म्हणून समजत नाहीये. आता ते मॅच होत नाहीये आणि ते मॅच केलं पण नाही गेलं पाहिजे. आता राजाचा मुलगा राजा होईलच याची गॅरंटी नाहीये, आणि झाला तरी एकदा होईल. राजा प्रत्येक 5 वर्षाला बदलला जातो. लोक कुणाला स्वीकारतील? जो खरंच काम करतोय. मला वाटतं माझं फ्युचर चांगला असं तर मी माझं इमानदारीत काम केलंच पाहिजे, आणि इमानदारीत ते दिसलं पाहिजे. इमानदारीत ते जर मी केलं तर ते लोकांना दिसेल. त्यामुळं राजकारणाला घेऊन मला स्पष्ट असं वाटतं की मी माझं इमानदारीत काम केलं, नेत्यांना दिसेल, जनतेला दिसेल, सगळ्यांना दिसेल. त्याच्यातून मला जी संधी मिळेल आणि त्या संधीसाठी जर मी रेडी आहे, मी योग्य आहे, मी तर देवाकडे पण विनंती करत असतो ज्यावेळेस देवाच्या पाया पडतो की माझ्यासाठी योग्य असेल तर कर, नसेल तर बळच मला हवंय म्हणून अजिबात काय देऊ नकोस. आणि त्यामुळे मला वाटतं फ्युचर माझं राजकारणाचं असंच असेल. कदाचित मी दिसेल पण, आणि कदाचित नाही दिसलो तर याचा अर्थ असा असेल की मी चांगल्या ठिकाणी आहे. अगदी शेवटचे काही प्रश्न. नेत्याचा उल्लेख झाला तर अजित पवारांना ओळखत नाही असं कोणी नाही, आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये त्यांच्याबद्दल काही वेगळी क्रेज आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. तुम्ही अजित पवारांबद्दल असे काही आम्हाला गोष्टी, असे काही किस्से, तुम्हाला आलेला अनुभव सांगा जो कोणाला माहिती नाहीये. माझं पहिलाच की मला अजितदादांची माझी ओळख फक्त स्पोर्ट्समुळे थोडीशी की हा क्रीडातला खेळाडू आहे, आणि ह्या म्हणजे आपले जे आहेत सहकारी त्यांचा मुलगा आहे. नाही तो पण माहित नव्हतं व्यवस्थित. अच्छा. म्हणजे माझ्या वडिलांचं आणि अजितदादांचं तसं खूप असं काही सख्खं नातं नाही. बरं. थोडंसं की अजितदादांच्या माध्यमातून आहेत ते. ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं मला युवकांना संधी द्यायची आहे, त्यांनी मला संधी दिली. मग मला त्यांच्या समोर जायची वेळ आली. एक नेता म्हणून मला काय वाटतं की खूप खूप काम करतात हे, म्हणजे खूपच विजनरी असतात. त्यांना कोणता पण प्रश्न विचारा, तुम्हाला त्यांना माहिती आहे, सगळं आहे. अजितदादांच्या समोर कागद घेऊन जाताना सुद्धा एखादे जर तुम्ही अडचण घेऊन गेला तर तुम्ही असं आहात की तुम्ही एखाद्या AI समोर जाताय. त्याला तुम्ही काही प्रश्न विचार, त्याचे जर उत्तर तसं आमच्या अजितदादांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर सोडा. दूध संघात ज्यांनी 20-30 वर्ष काम केले त्यांच्यापेक्षा जास्त किंवा त्यांच्या एवढं नॉलेज त्यांच्याकडे आहे. टेक्निकल वगैरे सगळं पार मला सांगणार की अरे ते तिकडं असं आहे, ही गाई आहे, तिची ही जात आहे, आता त्याच्यामध्ये काय काय बदल झालेला आहे, तू आता असं कसं करणार तसं. म्हणजे असं नाही की फक्त एकाच गोष्टीचं खूप नॉलेज. हे असे नेते खूप कमी आहेत तुम्ही पाहतात. म्हणजे सपोज एखाद्याने एखाद्या क्षेत्रात काम केलं तर त्याला शेतीचं खूप माहिती असेल, सपोज शेती म्हटलं तर एखाद्या इंडस्ट्रीचं खूप माहिती असेल. पण मला वाटतं अजितदादा एकमेव नेते असे की ज्यांना सगळ्या इंडस्ट्रीचं माहिती आहे. ते माझ्यासाठी ते AIच आहेत. तुम्ही सर्वजण, तुम्ही पण कधी कोणी पण जाऊन त्यांना कोणता पण प्रश्न विचारावा, त्यांच्याजवळ सगळ्याचं नॉलेज आहे, उत्तर नाही, नॉलेज. आणि नॉलेज असल्यामुळे मला वाटतं की तो एकदम त्यांना काही सांगता येत नाही, ते व्यवस्थित गाईड. कोणत्या पण संस्थेला गायडन्स खूप गरजेचं असतं. गाईड खूप महत्त्वाचं करावं लागतं. मला माझ्या दूध संघाला नवीन प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी मला त्यांची गरज आहे. त्यांनी मला माझ्या दूध संघाला 200-500 कोटीची जागा त्यांनी आम्हाला मिळवून दिली. आत्ता 5 एकर 10 एकर जागा जी मिळवून दिली ती त्याच्यामध्ये त्यांच्या योगदानाशिवाय ते होऊच शकत नव्हतं. एवढं मोठं शेतकऱ्यांसाठी काम करायला सुद्धा तेवढं मोठं मन लागतं हो. पण नंतर म्हणतात का की स्वप्नील आता हे दिलंय, आता हे करून दाखव. हा नाही, त्यांच्या अपेक्षा राहतात ना. तुम्हाला बसवण्यामागे त्यांची इमानदारी, त्यांची अपेक्षा काय आहे की स्वप्नील तू दिलंयस तर तू तुझ्या क्षमतेचा 100% दे. कोणत्या पण नेत्याला काय वाटणार, मी माझा प्रतिनिधी बनून तू तिथं बसतोय. पण त्यांचा फोन वगैरे येतो का, अहवाल विचारतात का, म्हणजे काय केलं काय चाललंय. आणि मी स्वतःचे ते कर्तव्य समजतो की त्यांचा फोन येऊन माझं त्यांच्यापेक्षा जाऊन सांगणं, किंवा कमीत कमी हा तर विचार केला पाहिजे ना मी की माझा ह्या कामामुळे अजितदादांना काय वाटेल, की मी हे केलं तर त्याच्यावरती त्यांना काय वाटेल. जर त्यांना जर सांगितलं मी किंवा त्यांना समजलं किंवा ते पाहतायत तर त्यांना काय वाटेल. त्यांच्यापेक्षा 10-20% जरी काम केलं
तरी देखील मला वाटतं की खूप आमचा संघ मोठा होईल किंवा राजकारणात कोणता पण नेता खूप मोठा होईल. मला या संपूर्ण मुलाखतीमध्ये एक गोष्ट खूप आवडली. एकदा तुम्ही म्हणालात की माझा संघ. सहकारात ना म्हणजे आमचं आमचं म्हटलं ना की काही प्रमाणात दुर्लक्ष पण होऊ शकतं, कारण ते कलेक्टिव्ह आहे. पण जेव्हा ती गोष्ट आपण माझी म्हणतो तेव्हा ती एका व्यक्तीची जबाबदारी, ती माझी जबाबदारी होऊन जाते आणि मग त्याच्यामध्ये आपण कॅज्युअलनेस सगळा नाही, नाही, निघून जातो. निघून जातो. त्यामुळे मला असं वाटतं की सहकारामध्ये ही फार छान गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या प्रमुखाला ती गोष्ट स्वतःची वाटते आणि स्वतःची जबाबदारी समजून ती व्यक्ती ते मिशन घेतल्यासारखं त्याचं काम हो, करते. हो, त्यामुळे हो. आणि स्वप्नील आम्हाला ते सगळं तुमच्या या बोलण्यातनं दिसून आलं. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा कात्रजची गंगा सगळीकडे पोहोचू द्या आणि शेतकऱ्यांना खूप खूप आर्थिकदृष्ट्या संपन्न करा. तुमचा ब्रँडही मोठा करा. राजकारणात पुढे जा. खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.